रात्री झोपण्याचे काय फायदे आहेत? तुम्ही बरोबर ऐकलेत आणि बरोबर वाचताय. रात्री झोपण्याचे नक्की फायदे कोणते? आयुर्वेदानुसार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची. रात्री वेळेवर झोपण्याचे फायदे नक्की काय आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवात इथून होते की माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात मी त्यांना विचारते की तुम्ही रात्री किती वाजता झोपता. तर बऱ्याचदा त्यांचं उत्तर 11:30, 12, 12:30, 1 असं असतं. एक लक्षात घ्या, रात्री 11 नंतर तुम्ही जेवढे वाजता झोपता तेवढ्या मिनिटांचं, तेवढ्या तासांचं तुम्ही जागरण करता. कसं? तर आयुर्वेदानुसार किंवा मॉडर्न सायन्स सुद्धा सांगतं की एका अडल्ट माणसाला म्हणजे 16 वर्षाच्या पुढच्या व्यक्तीला 8 तासांच्या रात्रीच्या शांत झोपेची गरज असते. ती 8 तासांची झोप कोणती? तर उशिरात उशिरा रात्री 11 ते सकाळी उशिरात उशिरा 7, 11 ते 7 हा जो काही वेळ आहे, ही 8 तासांची झोप तुमच्या शरीराला आवश्यक आहे. त्या वेळेपेक्षा तुम्ही उशिराने झोपत असाल तर तुम्ही जागरण करत आहात. बऱ्याचदा मी जेव्हा पेशंटला विचारते, मग तुम्ही एवढ्या उशिरापर्यंत करता काय? तुमचं जेवण जर 10च्या आधी होतं तर तुम्ही एवढ्या उशिरा करता काय? तर मला पेशंट सांगतात की मी दिवसभर वर्किंग वुमन्स असतात किंवा वर्किंग जॉबला जाणारी जी माणसं असतात ते मला असं सांगतात की आम्ही दिवसभर काम करतो, मग दिवसभराचा थकवा आलेला असतो, कंटाळा आलेला असतो, मग आम्ही थोडा वेळ फोनवर वेबसिरीज बघतो किंवा फोनवरती शॉर्ट्स रील्स बघत असतो. एक लक्षात घ्या, हे रील्स किंवा शॉर्ट्स तुमचा वेळ घालवण्यासाठी आहेत, ते तुमचं काम नाही. ते तुम्ही बघितलं नाही तर तुमचं नुकसान होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही रात्री जागून अट्टाहासाने की मला दिवसभर फोन बघायला मिळालाय मग मी आत्ता फोन बघणार आहे, 11 वाजल्यानंतर फोन बघायचा नाही. 11 वाजल्यानंतर 1 मिनिट सुद्धा तुम्ही जागे राहिलात तर तुमचा 1 मिनिटाचं जागरण झालंय त्या दिवसाचं, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही असं म्हणाल की मी 11:30चं 12 वाजता झोपतो आणि मग दुसऱ्या दिवशी 8 वाजता उठतो, तर ते चालेल का? तर तसंही चालणार नाही. कारण जसे मशीन्स, त्यांना रिपेअरिंगची आवश्यकता असते. मी सोप्या भाषेत तुम्हाला समजेल असं सांगते की हे 11 ते 7चं गणित कुठून आलं आणि कसं आलं. तर जेव्हा आपण एखादं मशीन चालवत असतो त्या मशीन्सना सुद्धा रेग्युलर रिपेअरिंग करावं लागतं, ऑइलिंग करावं लागतं. तसं आपल्या शरीराला सुद्धा, जे आपल्या शरीरामध्ये अविरत चालणारे जे ऑर्गन्स आहेत, म्हणजे हार्ट आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, ब्रेन आहे, या सगळ्यांना सुद्धा रिपेअरिंगसाठी वेळ आणि एनर्जी लागते. ती एनर्जी आणि तो वेळ त्यांना रात्री मिळतो. का? तर रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीराच्या सगळ्या हालचाली थांबलेल्या असतात, आपलं शरीर शांत असतं. त्यामुळे जी हालचाल करण्यासाठी, बोलण्यासाठी, हात हलवण्यासाठी, चालण्यासाठी जी काही एनर्जी लागते ती सगळी एनर्जी स्टोर्ड असते आणि ती सगळी एनर्जी आपले इंटरनल ऑर्गन्स, हार्ट, लिव्हर, किडनी, ब्रेन हे त्यांच्या रिपेअरिंगसाठी वापरत असतात. तो वेळ, ती एनर्जी त्यांना तेव्हाच मिळते. मग जेवढा वेळ तुम्ही जागे राहाल तेवढा त्यांचा वेळ, त्या रिपेअरिंगचा वेळ कमी होतो आणि त्यांचं रिपेअरिंग चांगल्या प्रकारे होत नाही. मग तुम्ही म्हणाल की दुसऱ्या दिवशी सकाळी मी उशिरापर्यंत झोपलो तर काय होईल? तर जेव्हा हे मशीन्स रिपेअर होऊन त्यांना पुन्हा आता सगळी एनर्जी त्यांनी जी काय स्टोअर करून ठेवली ती त्यांनी वापरल्यानंतर त्यांना रिफ्युअल पण करावं लागतं. म्हणजे काय? त्यांना परत अन्न गेलं पाहिजे पोटात, तेव्हा एनर्जी तयार होईल. जेव्हा तुम्ही उशिरापर्यंत झोपता, मग उशिरा उठल्यावर उशिरा ब्रेकफास्ट करता, मग शरीराला एनर्जी मिळायला उशीर होतो आणि त्याच्यामुळे परत जी काय इमर्जन्सीसाठी स्टोअर केलेली एनर्जी असते ती एनर्जी शरीराला वापरावी लागते. आणि असं सतत सतत जेव्हा होत राहतं तेव्हा त्या एनर्जीचा जो काही बॅकलॉग लागलेला असतो शरीराला आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार व्हायला सुरुवात होते. म्हणजे डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन, थायरॉइड, हे सगळे जे आजार आहेत, किंवा ओबेसिटी. कारण शरीराला मग टेंडन्सी तयार होते की आपल्याला वेळच्या वेळी अन्न मिळत नाही, मग ते स्टोअर करा, जे आपल्याकडे येईल ते स्टोअर करा आणि ते स्टोअरिंग कपॅसिटी शरीर वाढवायला लागतं आणि तुम्ही जे काय खाता ते सगळं स्टोअर होतं, जे काय खाता ते सगळं स्टोअर होतं आणि वजन वाढतं. त्यामुळे उशिरा झोपून उशिरा उठल्यामुळे ओबेसिटी ही सगळ्यात महत्वाची तक्रार, जी तुम्हाला खूप लवकर, बाकी डायबिटीस, थायरॉइड सुद्धा दिसतं पण ते दिसायला थोडा वेळ जास्ती लागतो, ओबेसिटी खूप पटकन दिसून येते. त्यामुळे तुमच्या शरीराला रिपेअरिंगला आणि फ्युएलिंगला उशीर करू नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला माझं शरीर
खूप चांगल्या अवस्थेत खूप वर्षांपर्यंत व्यवस्थित टिकवायचंय, मला माझ्या म्हातारपणी सुद्धा इंडिपेंडंट राहायचंय, जसे आता माझे आजी आजोबा वयाच्या 70-80 वर्षात सुद्धा चालते फिरते तसं मला पण राहायचंय, तर तुम्ही रात्री वेळेवर झोपायचंय आणि सकाळी वेळेवर उठायचंय. आणखीन एक दुसरा ब्युटी इफेक्ट जो तुम्हाला दिसतो तो म्हणजे अर्ली एजिंग. आता बऱ्याच पेशंट मी आता इतक्यात म्हणजे गेल्या वर्षभरात पाहिल्यात, अर्ली एजिंग साठी येतात की मॅडम मी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेते, मी वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरते, पण मला एजिंगचे साईन्स खूप दिसायला लागलेत, खूप रिंकल्स आलेत शरीरावरती, स्किन खूप अशी डल दिसते. तर त्याच्यासाठी काय करू? तर मी त्यांना तेच सांगते की तुम्ही वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा. रात्री 11ला झोपून सकाळी 7ला उठलंच पाहिजे. हे केलं तर तुम्हाला वेगळं अर्ली एजिंग होऊ नये म्हणून काहीच करण्याची गरज लागणार नाही. आणखीन एक त्याच्या मागचा भाग आहे, आता ज्यांचे नाईट शिफ्टचे जॉब आहेत, फॉर एक्झाम्पल काही कॉल सेंटर्समध्ये किंवा काही US शिफ्ट असतात किंवा IT कंपनीजमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंट्री शिफ्ट असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला रात्री जगावं लागतं. तुम्ही म्हणाल मग आता आम्ही काय जॉबच सोडून देऊ का? तसं नाहीये. त्याला एक थोडासा पर्याय आहे. आयुर्वेदामध्ये त्यांनी असं सांगितलंय, जर का तुमचं रात्री जागरण होतंय तर तुम्ही त्याच्या अर्धी झोप दुसऱ्या दिवशी घ्यायला पाहिजे. पण ती कधी? भोजनपूर्व. म्हणजे जर तुम्ही रात्री 8 तास जागे राहिलाय तर दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारच्या जेवणाच्या आधी 4 तास तुम्ही झोपू शकता, पण जेवणाच्या आधी, जेवणानंतर नाही. आणि दुसरं असं की रात्रौ जागरणम वृक्षम, त्या रात्रीच्या जागरणामुळे शरीरात वृक्षता तयार होते. मग ती वृक्षता कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही बस्ती जी चिकित्सा आहे ती जर का रुटीनली घेतलीत तर तुमच्या जो नाईट शिफ्टचा जॉब आहे तो करून सुद्धा तुम्हाला तुमचं शरीराची जी काय हानी होते ती बऱ्यापैकी टाळता येईल. कारण तुम्ही नियमितपणे बस्ती घेताय आणि नियमितपणे दुसऱ्या दिवशी जेवणापूर्वी अर्धा वेळ जे काय तुमचं जागरण होते त्याच्या निम्मा वेळ तुम्ही झोपताय, तर तुमच्या शरीराची तितकीशी हानी होणार नाही जितकी तुमच्या नुसत्या जागरणामुळे होईल. आणखीन तुम्हाला रात्रीच्या जागरणाबद्दल किंवा रात्रीच्या झोपेबद्दल काही शंका असतील, काही समस्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करून विचारू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणखी कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील तर ते सुद्धा सांगा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.